नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण जांबांची तंबडी तयार करूया. ही तंबडी भातावर कढीप्रमाणे घ्यायची आहे. तंबडी म्हणजे ओल्या खोबऱ्याची चटणी जी थोडीशी पातळ असते. हे बघा, हे आमच्या बागेतले जांब आहेत. यापैकी आजच्या रेसिपीसाठी 6 जांब घेतले आहेत. सगळ्यात आधी आपण या जांबामधील बिया बाहेर काढूया. 1 वाटी ओले खोबरे, 2 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. आता हे सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालते. 1 ग्लास पाणी घालायचे आहे. आता हे वाटण तयार आहे. या भांड्यामध्ये काढते. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी चटणी लागली आहे, त्यामुळे पुन्हा 1 ते 2 वाट्या पाणी घालून ते पाणीसुद्धा यामध्ये घातले आहे. आता मी फोडणी तयार केली आहे. फोडणीचे साहित्य 1 ते 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, 1 सुकी मिरची, अर्धा चमचा हळद. तुम्ही यामध्ये कडुलिंबाची पानेसुद्धा घालू शकता. आता ही तयार फोडणी या तंबडीवर घातली आहे. आता आपली तंबडी तयार आहे. यामध्ये चवीप्रमाणे बारीक मीठ घालूया. ही तंबडी जेवतेवेळी भातावर कढीप्रमाणे वाढायची आहे. आज मी तंबडी रेसिपी शेअर करणार होते, त्यामुळे ही चटणी याप्रमाणे पातळ केली आहे. तुम्ही याप्रमाणेच ही घट्ट चटणी जर केली तर इडली किंवा डोशांसाठी चांगली लागते. जांब आंबट गोड आहेत, यामुळे या चटणीमध्ये चिंच किंवा ताक घातलेले नाहीये. ही सहज सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.